नमस्कार, तुम्ही पाहता थेट वार्ता आणि मी आहे राजेंद्र झेंडे। आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा पण तितकाच चिंतेचा आहे। कामगार चळवळ कमजोर होत आहे का? एकेकाळी कारखाने थांबवणारे, सरकारचा निर्णय बदलायला भाग पडणारे कामगार चळवळ आज शांत का दिसते आहे? भारतामध्ये कामगार चळवळीची सुरुवात ब्रिटिश काळात झाली। 1920 मध्ये ट्रेड युनियनची स्थापना झाली। 8 तास कामाचा नियम आला। वेतन, सुट्ट्या, सुरक्षा या हक्कांसाठी मोठे संघर्ष झाले। त्या काळात कामगार एकजुटीने उभे राहत होते। संप, आंदोलन, मोर्चे ही त्यांची ताकद होती। हातात हात घेऊन जेव्हा कामगार उभा राहतो, हातात हात घेऊन जेव्हा कामगार उभा राहतो, तेव्हा अन्यायाचा किल्ला सुद्धा कोसळतो। आज आपण पाहतो मोठे संप कमी झाले आहेत, कामगार संघटना विखुरल्या गेल्या आहेत, तरुण पिढी युनियन पासून दूर जात आहे। प्रश्न आहे, ही शांतता प्रगतीची आहे की कमजोरीची? कामगार चळवळ कमजोर होण्यामागील कारणे काय आहेत? तर खासगीकरण आणि ग्लोबलायझेशन। सरकारी उद्योग कमी झाले, खासगी कंपन्यांमध्ये युनियनला मर्यादा आल्या, नोकरी टिकवणं महत्वाचं झालं, त्यामुळे संघर्ष नाही। आज मोठ्या प्रमाणावर कामगार कंत्राटी आहेत, नोकरीची हमी नाही, त्यामुळे आवाज उठवला तर काम गमावण्याची भीती वाटते। त्यामुळे कामगारांमध्ये एकजुटीचा अभाव आहे। त्यातच जात, धर्म, राजकारण यामुळे कामगार विभागले गेलेत। त्यामुळे एकजूट कमी झाली आणि ताकद कमी झाली। रोबोट मशीन आणि AI मुळे कामगारांची गरज कमी झाली आहे, त्यामुळे बार्गेनिंग पॉवर कमी झाली। आजचा तरुण स्टार्टअप, फ्रीलान्सिंग, IT सेक्टरकडे वळला आहे। मग युनियनमध्ये रस कसा राहील? काही ठिकाणी आंदोलन केल्यास कायदेशीर अडचणी येतात, नोकरी गमावण्याची भीती निर्माण होते। जर कामगार चळवळ कमजोर झाली तर वेतनावर दबाव वाढतो, कामाचे तास वाढतात, सुरक्षा कमी होते आणि मग शोषण वाढते। म्हणजेच कामगार पुन्हा मागे जाण्याचा धोका वाढला आहे। यावर उपाय काय असू शकतात? तर जात, धर्म, राजकारण बाजूला ठेवून कामगार म्हणून सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे। आता युनियनने देखील डिजिटल प्लॅटफॉर्म वापरायला हवेत, सोशल मीडिया, ऑनलाईन मोहिमा राबवायला पाहिजेत। सरकारने देखील कंत्राटी कामगारांचे हक्क मजबूत करायला हवेत। इतकेच नाही तर कामगारांना त्यांच्या हक्काची माहिती असणे आवश्यक आहे। गिग इकॉनॉमी, फ्रीलान्स वर्कर यासाठी नवीन प्रकारच्या संघटना तयार कराव्या लागतील। जुन्या संघटनांनी स्वतःला अपडेट करावे लागेल। लक्षात ठेवा, इतिहास साक्षी आहे, जेव्हा कामगार एकत्र येतो तेव्हा बदल घडतो। कामगार चळवळ खरंच कमजोर होत आहे का? तर हो, काही अंशी ती कमजोर होत आहे, पण ती अजून संपलेली नाही, ती बदलती आहे, नव्या स्वरूपात उभी राहते आहे। आता प्रश्न आहे, आपण त्या बदलाचा भाग होणार का? हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच मुद्देसूद व्हिडिओसाठी थेट वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।